तर कोणताही नवीन व्यवसाय चालू करताना सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न आपल्यासोबत येतात. ते म्हणजे एखादा व्यवसाय जर आपल्याला चालू करायचा असेल तर त्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन्स किंवा काही लायसन्स आपल्याला लागतात, तर ते पहिलं आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर दुसरा म्हणजे त्यासाठी मटेरियल काय लागणार आहे आपल्याला, ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या व्यवसायासाठी भांडवल अर्थातच पैसे किती लागणार आहे, तर तेही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. तर या 3 गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर नक्कीच कोणताही व्यवसाय आपण चालू केला तर आपण तो व्यवसाय आहे तर तो अगदी छान पद्धतीने वाढवू शकतो, ग्रो करू शकतो. तर सध्या महिला बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कौतुकास्पद कामगिरी आहे तर ती करत आहेत. आणि अशामध्येच अशा काही वेगवेगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत ज्या स्पेशली महिला उद्योजकांना प्रोत्साहित करतात, मोटिवेट करतात नवनवीन व्यवसाय आहेत तर ते करण्यासाठी. तर तुम्ही मोटिवेशन स्टोरीजमध्ये बऱ्याच महिला बघितल्या असतील ज्या घर सांभाळून उत्तमरित्या एखादा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे, व्यवसाय उभा केलेला आहे आणि अगदी छोट्यापासून चालू केलेले व्यवसाय कोट्याचे उलाढाली जे आहेत तर त्या करत आहेत. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे झिरोपासून हिरो बनण्याची जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली ज्या आहेत तर त्या ॲड केल्या जातात. जर तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिला त्या व्यवसायाचं बजेट किती असणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर ती सुद्धा गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. सोबतच जर तुमच्याकडे त्या व्यवसायासाठी पुरेसे पैसे नसतील तर तुम्हाला नक्कीच आहे तर बँक एक पर्याय म्हणून चूज करावी लागते, जिथे बँक तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी लोन प्रोव्हाइड करते सो दॅट तुम्ही तुमचा व्यवसाय स्मूथली जो आहे तर तो चालू करू शकताय. पण नक्कीच जर आपल्याला बँक लोन प्रोव्हाइड करते तर आता वेगवेगळ्या अशा स्कीम्स बँकनी काढलेल्या आहेत. नॅशनलाइज बँक सोबतच आता प्रायव्हेट बँक्सनी सुद्धा विमेन एम्पॉवरमेंटसाठी आपलं पाऊल एक पुढे टाकलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी ह्याच्यावरती बिझनेस लोनवरती महिलांच्या नावावरती जर तुम्ही बिझनेस लोन करत असाल, एखादा व्यवसाय सेटअप करत असाल तर तुम्हाला 35% सबसिडीपर्यंत मिळते किंवा काही ठिकाणी तुम्हाला व्याजदर आहे तर तो कमी मिळतो. तर बऱ्याच गोष्टी आहेत महिलांसाठी स्पेशली सरकारने लॉन्च केलेल्या आहेत किंवा प्रायव्हेट बँक्सने सुद्धा जे आहे तर ते लॉन्च केलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन या सगळ्या स्कीम्स असतील तर त्या डिटेलमध्ये समजून घेऊ शकताय, विचारून घेऊ शकताय. पण ही ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय करणार असताय तर अर्थातच बँकेला तुम्हाला सांगावं लागेल की तुम्ही कोणता व्यवसाय करताय, तुमचं काय प्लॅनिंग आहे, तुम्ही कशा प्रकारे व्यवसाय करणार आहात, मटेरियल कितीचं लागणार आहे, त्यानंतर तुमचा याच्यामध्ये प्रॉफिट कितीचं होणार आहे. तर या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या बँकेला आपल्याला लोन देण्याच्या आधी पटवून द्याव्या लागतात, एक्सप्लेन कराव्या लागतात. तर त्यासाठी आपल्याला बँकेला ज्यावेळी आपण लोन अप्लाय करतो तर तिथे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो. ठीक आहे, जो आपला प्रोजेक्ट आपण करणार आहोत, जो व्यवसाय करणार आहोत तर त्याचे सगळे जे डिटेल्स असतील, प्रॉफिट जो आपण करणार आहोत किंवा जे काही खर्च आपल्याला लागणार तर ते सगळे त्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मेन्शन केलेले असतात. मी एक प्रोजेक्ट रिपोर्टचं सॅम्पल इथे तुम्हाला ॲड करते सो दॅट इझिली तुमच्या लक्षात येईल. तर हा एक झाला प्रोजेक्ट रिपोर्टचा मुद्दा. सोबतच कोणताही व्यवसाय जर तुम्हाला चालू करायचा असेल तर त्या व्यवसायाचे लीगली तुम्हाला जे रजिस्ट्रेशन्स असतात तर ते तुम्हाला करावे लागतात सो दॅट ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये अप्लाय करणार आहात लोनसाठी तर ते तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. त्यामुळे व्यवसाय चालू करतानाच हे जे प्रिपरेशन्स असतात तुमचे डॉक्युमेंट्सचे तर ते करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फूडचा व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला फूडचं लायसन लागतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कपड्याचा व्यवसाय करणार आहात, ज्वेलरीचा व्यवसाय करणार आहात किंवा इतर कोणताही व्यवसाय करणार आहात तर तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन आहे तर ते तुम्हाला कंपल्सरी बँकमध्ये द्यावं लागतं जर तुम्हाला लोन करायचं असेल तर, किंवा उद्योग आधार जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला द्यावा लागतो. त्याच्यावरती तुमच्या व्यवसायाचं जे रजिस्ट्रेशन असतं तर ते केलेलं असतं, व्यवसायाचे जे डिटेल्स असतात तर ते ॲड केलेले असतात. सोबतच जर तुम्ही लोन करणार आहात तर तुम्हाला कंपल्सरी 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे जे आहेत इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजेच ITR जे आहे तर ते बँकेमध्ये जमा करायला लागतात. तर होतंय असं की आपण खूप उत्साहाच्या भावनेमध्ये आपण एखादा व्यवसाय चालू करणार असतो आणि त्यावेळी आपण बँकेमध्ये जातो आणि आपल्या लक्षात येतं की बरीच अशी कागदं आहेत जी आपल्याकडे नाही आहेत आणि जी आपण आधीच जर करून ठेवली असती तर आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं झालं असतं. तर त्यावेळी असं करण्यापेक्षा तुमचं जे व्यवसाय आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते तुम्ही आधीच करून ठेवायला पाहिजे. म्हणजे शॉप ॲक्ट लायसन असेल किंवा उद्योग आधार असेल, तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्ही प्रत्येक वर्षाला जे आहे तर ते आपले इन्कम टॅक्सचे रिटर्न्स तुम्ही भरले पाहिजे. जर तुम्ही
नोकरी करत असाल तरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे आहेत, किंवा जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू करत असाल तरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स भरायचे आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्ही कोणतंही लोन करताय, जर तुम्ही होम लोन करताय किंवा कोणतंही लोन करताय तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न्स हे कंपल्सरी बँकेमध्ये 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे हे द्यावे लागतात. तर त्यामुळे नंतर तहान लागल्यावरती खड्डा खणत बसण्यापेक्षा जर हे सगळे डॉक्युमेंट्स आपण आधीच आपला व्यवसाय चालू करताना रेडी करून ठेवले तर खूप जास्त बेनिफिशियल असतात. आणि मोस्टली सध्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताय तर व्यवसाय जे आहे तर महिला जे आहे तर खूप पुढाकार घेत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मी स्क्रीनवरती एक तुम्हाला नंबर देते, शिंदे असोसिएट्स म्हणून आहेत, तर ही माझी त्यांच्यासोबतची कोलॅबोरेटिव्ह व्हिडिओ आहे. ट्रस्टेड आहेत खूप. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं उद्योग आधार जे आहे किंवा शॉप ॲक्ट जे आहे किंवा तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न्स जे आहे तर ते तुम्हाला सगळे डिटेल्स काढून मिळतील. सोबतच जर तुम्हाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला GST लागत असणार आहे, ठीक आहे, जर तुम्ही ऑनलाईन मिशो सारख्या रिसेलिंग ॲपवरती जर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स विकताय, ॲमेझॉनवरती विकताय, फ्लिपकार्टवरती विकताय तर 100% तुम्हाला GST लागतोय. GST शिवाय तुम्ही या वेबसाईट्सवरती रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तर जे GSTचे रजिस्ट्रेशन्स असतात तर ते सुद्धा यांच्याकडे जे आहे तर ते करून दिले जातात. तर तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही आहे, फक्त इथे कॉल करायचा आहे आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट्स हवे आहेत तुम्हाला, जे की तुमच्या व्यवसायाच्या रिलेटेड असतील तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला यांच्याकडून काढून मिळतील. फक्त तुम्हाला तुमचे जे काही KYC असेल किंवा त्यांना जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत तुमच्याकडून तर ते तुम्हाला त्यांना सबमिट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल जर तुमचं इन्कम टॅक्स काढायचं असेल अगेन्स्ट सॅलरी, जर तुम्ही जॉब करताय, इन्कम टॅक्स काढायचे असेल तर सॅलरीचे रिसिट्स त्यांना तुम्हाला द्यावे लागतील. जर तुम्ही व्यवसाय करणार असाल किंवा करत असाल तर शॉप ॲक्ट लायसन तुम्ही काढू शकताय, उद्योग आधारला रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकताय, GST नंबर जो आहे तर तो तुम्ही यांच्याकडे काढू शकता. तर मी इथे तुम्हाला नंबर डिस्प्ले करते, सोबतच मी नंबर जो आहे तर तो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. खूप वर्षांपासूनचा यांचा शिंदे असोसिएट्सचा हा व्यवसाय आहे. तर नक्कीच जर तुम्हाला या रिलेटेड कोणते लायसन्स काढायचं असेल किंवा बँकेमध्ये लोन करण्यासाठी इन्कम टॅक्स वगैरे हवे असतील तर तुम्ही यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकताय, व्हॉट्सॲप करू शकताय, कॉल करू शकताय. तर स्पेशली मी आपल्या सबस्क्रायबर्ससाठी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केलेली आहे की जो काही डिस्काउंट देता येईल तर तो डिस्काउंट प्लीज आपल्या सबस्क्रायबर्ससाठी द्या. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहात तर त्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघून आलेला आहात हे सांगायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला जो काही त्या डॉक्युमेंट्सशी रिलेटेड जो काही डिस्काउंट दिलेला असेल तर तो तुम्हाला मिळून जाणार आहे. तर तुमचे जे काही प्रश्न असतील एखाद्या व्यवसायाच्या रजिस्ट्रेशन्सबद्दल तर ते सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकताय. ते तुम्हाला बेटर वेमध्ये नक्कीच एक्सप्लेन करतील. आणि बाकी तुमचे जर अजून काही एक्स्ट्रा प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. कमेंट सेक्शन जो आहे तर तो तुमच्यासाठी ओपनच आहे नेहमी. तर आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओज करतो ज्या थ्रू महिलांना व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी जे तर ते आपण मोटिवेट करत असतो, प्रोत्साहन देत असतो. कारण आपला एकच मोटो आहे, लेट्स ग्रो टुगेदर. मी ग्रो होते त्यासोबतच तुम्हाला सुद्धा ग्रो करायचं आहे. तर हाच आपल्या चॅनलचा जो आहे तर मेन मोटो आहे. आणि अजून एक अपडेट द्यायची आहे, आपले ग्राफिक डिझायनिंगची जी बॅच आहे तर ती 19 जूनला चालू होणार आहे. दुपारची 1:30ची एक बॅच आहे आणि 3ची एक बॅच आहे. 3ची बॅच ऑलमोस्ट फुल झालेली आहे. तर दुपारी 1:30ची बॅचचे सीट्स अजून अवेलेबल आहेत. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल ग्राफिक डिझायनिंगसाठी तर तुम्ही करू शकताय. ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्या व्हॉट्सॲपवरती मेसेज करू शकता. मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.